अरे माझ्या भावानो तर आज आहे वारी देवगावची. आम्ही इथं वरती आलतो टाकीत पाणी चालू केलं म्हणून बघायला. वरती आलं बघा काय झालंय. पाऊस बघा तर आज अवघड आहे. मोकार दिवस भिजणार आहेत आज वारीमध्ये. खूप जोरदार पाऊस चालू झाला ना आपला मोबाईल त्याच्यामध्ये वॉटरप्रूफ नाही त्याच्यामुळं जातो आता घरी. काय आता वारीला जायचं होतं पण काय वाटत नाही वारीला जायचं शक्य होईल कारण लय जोरात पाऊस झाला. भावांनो हे माझा मित्र आहे आणि हा त्याचा भाऊ आहे आणि हा माझा छोटा भाऊ आहे आणि ते जे दोघं जण भाऊ होते ते गावाला गेलेत आता त्यांचं शाळा चालू झाल्यामुळं हॉस्टेलला गेलेत आता ते. ना आम्ही चाललोय आता वारी गावाला कारण काय जर झालं तरी वारी नाही सुटली पाहिजे म्हणून आम्ही आता चाललोय वारी सोडायसाठी. आणि हे बघा पाऊस चालू आहे तरी सुद्धा चाललोय आम्ही छत्री घेऊन चाललोय. बघा ना पाऊस कसला जोरात चालू आहे. वरती ढग पण लय जोरात आले. वारकऱ्यांची काय हालत होत वारकऱ्यांची तर इतकी बेकार हालत व्हायला लागली काय सांगावं. पावसाने पण ह्या वर्षीचा आलाय पाऊस वारीला. आता मागच्या वर्षी वारीत पाऊस नव्हता. हे बघा पाणी कसलं वाहतंय खुपसून नादच नाही. वारी या वेळेस लय डेंजर झाले. वारकऱ्यांचं लय अवघड झाले बघा. माझ्या पाठीमागे दिसते ते वैकुंठ मंदिर आहे आणि तुकाराम महाराज या ठिकाणून वैकुंठाला गेले होते. सर्व भाई भक्त तर भावानं आता आम्ही आलो 14 तारखेला प्रवेशद्वार मध्ये. एका म्हणे 14 तारखेला प्रवेशद्वारची. इकडे बघा पालखी मोस्कर कालवा चालू आहे. ऐकू पण येत नसेल काय तुम्हाला. आम्ही चाललोय पुढच्या कमानीमध्ये. तिकडून आतमध्ये गाठ मंदिरात जायला येतं इकडून. ही बघा ही देहूची मेन कमान आहे आणि वारी तर काय आमच्या नशिबात नव्हती वाटतं ह्या वर्षी गेली वारी पावसामुळे. तर आता आम्हाला उशीर झाला म्हणून सगळी गर्दी कमी झाली इथं. ही आहे देहूगावची मेन कमान आणि इथून सगळे वारकरी जात आहेत बघा. गर्दी थोडीशी कमी झालेली तरी पण आहे थोडीफार पण सगळे वारकरी कसे. भावानं आता आम्ही आलोय तुकाराम महाराजाच्या मेन मंदिरात. हे मंदिर बाहेरून आतमध्ये जाऊ शकत नाही कारण लय गर्दी असल्यामुळं दुसऱ्यांना दर्शन घेऊन द्यायची संधी द्यावी म्हणून आम्ही आतमध्ये जाणार नाही. नंतर काही दिवसांनी जाऊ आतमध्ये. मग जवळ जाऊन दाखवतो जरा. हे बघा मंदिर आहे हे. आतमध्ये कधीतरी एक दिवशी जाऊन दाखवतो. आज नाही दाखवू शकत. इथं पुलाचं नवीन काम केलेलं आहे तुम्हाला दाखवतो. तुकाराम महाराजाचा विठ्ठलाचा गंध आहे आणि माणसा विठ्ठलाचा तो एक आहे. विना सगळं आहे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा कसं दिसते सांगा मला नक्की. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. विना पकवाज तिकडं लावलेत बघा. कसं वाटतं नक्की सांगा. इकडं टाळ पण आहे वाटतं मोठा. हा हे बघा मोठा टाळ आहे हा. आणि हा मित्र म्हणतोय वाजायचं का. इंद्रायणीला पाणी किती आले बघा. पायऱ्यांची वर पाणी आणि हे बघा पायऱ्यावरून धबधबा कसा वाहतोय. हे बघा इथं मध्ये दगडाचं काहीतरी आहे ते बुडलेलं आहे. तुम्हाला दाखवलेल्या दिवशी पाणी कमी झालं. आता काय पावसाळ्यामुळे पाणी कमी होणार नाही. हे कसं वाटलं नक्की सांगा. भावानो आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. वारी तर गेली तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.